नवाब मलिक जेव्हा फुल फॉर्मात होते आणि दररोज एक एक नवनवा खुलासा घेऊन मीडियासमोर यायचे, नार्कोटिक्स ब्युरो आणि समीर वानखेडे यांच्याबाबत कसले तरी शाळेचे दाखले, जातीचे दाखले, समीर वानखेडेंच्या आईच्या दफनविधीचा दाखला, म्हणजे त्या मुस्लिम होत्या असे नात का? मग काय वानखेडेंचे वडील ज्ञानेश्वर की दाऊद, असे चमत्कारिक प्रश्न घेऊन हा बंगारवाला यायचा आणि सुरुवातीला बांग द्यायचा, ये है असली फर्जीवाडा. फर्जीवाडा अर्थात घोटाळा. पण घोटाळा तर नवाब मलिकांच्या नर्वस सिस्टीममध्ये झाला होता त्यावेळेस, सुगंधी तंबाखूचा परिणाम. तर मित्रो, मलिकांच्या बाबतीतला खरा फर्जीवाडा तर वेगळाच आहे. त्याच फर्जीवाड्यावर आज आपण एकदम संक्षिप्त स्वरूपात बोलणार आहोत, कारण मुद्दा आहे छटाकभरचा. त्यात पाणी घालून किती पातळ करायचं, नाही काय? तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी. तर मित्रो, मी आधी तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दाखवतोय, ती पहा, मग पुढे बोलूया. जय श्री राम. यहां से चालू हुआ कोर्ट में फर्जीवाड़ा. मियां नवाब मलिक, हमारे कचरा सेठ सलीम जावेद में से हमारे जावेद, झूठे दस्तावेज बनाकर, फर्जी दस्तावेज बनाकर, किडनी की बीमारी का हवाला देकर क्रिटी केयर में मेरे को इलाज कराना है, निजी हॉस्पिटल में, प्राइवेट हॉस्पिटल में, और सुप्रीम कोर्ट से बेल ली टेम्परेरी. और लोगों ने देखा कि एक बॉम्ब ब्लास्ट में के आरोपियों से व्यवहार करने वाला नवाब मलिक और टेरर प्लांटेशन के समय में 100 करोड़ रुपए की वसूली करने वाला आरोपी अनिल देशमुख कल कैसे नागपुर में असेंबली के बाहर एक आरोपी दूसरे आरोपी के साथ गले मिल रहा है, और गले मिलते हुए भाई भाई जब साथ में थे आता रोड में और अभी बाहर आए तो अंदर कैसे असेंबली में जाकर और किस तरह से फर्जीवाड़ा इन्होंने किया, पूरा आज तक इनका जीवन फर्जीवाड़ा में है, उसी फर्जीवाड़ा के रूप से बाहर आए. सुप्रीम कोर्ट को भी मिसगाइड किया, एजेंसीज को भी मिसगाइड किया, और सबने देखा कि नवाब मलिक पूरे स्वस्थ और तंदुरुस्त हैं, खा पी के सांड की तरह, गेंडे की तरह तंदुरुस्त दिखे. मेरा ऐसा मानना है कि सुप्रीम कोर्ट को इसका संज्ञान लेना चाहिए, एजेंसीज को इसका संज्ञान लेना चाहिए, और इनकी बेल कैंसिल करनी चाहिए और दोबारा इनको आखरोड भेजना चाहिए. पाहिलं, नवाब मलिकांनी एक चुकीचा आणि खोटा आरोप लावून या मोहित कंबोजला आपल्या अंगावर ओढून घेतलेला आहे. कंबोज यांच्या नातेवाईकांचं नाव मलिकांनी कॉर्डिलियाच्या त्या धाडीत घेतलं होतं आणि त्यानंतर हा फर्जीवाडा उघड करण्याचा सिलसिला सुरू झाला होता. या व्हिडिओत मोहित कंबोज यांनी तर मलिकांची खिल्ली उडवली. पण जर न्यायसंगत विचार करायचा ठरवला तर मला आपल्या न्यायालयांच्या, सन्माननीय न्यायालयांच्या विसळभोळेपणाचं आश्चर्य वाटतं. मी तुम्हाला सोबतच्या स्क्रीनवर जो कागद दाखवतो ती आहे महनीय सुप्रीम कोर्टाची बेल ऑर्डर. नवाब मलिकांना जो बेल मंजूर केलाय कोर्टानं, तीही बेल ऑर्डर. त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे, अपॉन हिअरिंग द काउन्सिल द कोर्ट मेड द फॉलोइंग ऑर्डर. लीव ग्रांटेड. द ॲपिलंट ॲट प्रेझेंट इज इन क्रिटिकेअर एशिया हॉस्पिटल ॲट मुंबई, being treated for ailments relating to kidney and other ailments. Let him be released on entering bail on medical ground for 2 months from today. On such terms, the trial court may consider fit and proper. As regards the main appeal, let counter affidavit be filed within 5 weeks, rejoinder affidavit thereto, if any, be filed within 3 weeks thereafter. List this matter after 10 weeks. We make it clear that we are passing this order strictly on the basis of medical condition of the appellant and we have not entered into merit of the appellant's case. की आरोपी किंवा ॲपिलंट याची प्रकृती ठीक नसल्यानं, त्यांना किडनी विकारासारखे आजार असल्यानं प्युअरली मेडिकल बेसिस, ग्रांट ऑन प्युअरली मेडिकल बेसिस ही लीव मंजूर झाली आणि ही रजा फक्त 2 महिन्यांच्या कालावधीसाठीच आहे. पण मलिक बाहेर येऊन आता 4 महिने उलटलेत. 11 ऑगस्टला ही बेल झाली, पण अद्याप हा पेशंट त्याच्यावरच्या वेगवेगळ्या आजारांवरचे उपचार घेतच आहे. तो काय परत कोर्टाला शरण गेलेला नाही किंवा कोर्टाकडून त्यांनी कुठली मुदतवाढ घेतल्याचं ऐकिवात नाही. असा गंभीर आजारी हा जो रुग्ण आहे, तो जर स्वतःच्या पायावर चालत, तेही ITत चालत विधान भवनात येतो, तर त्याला फिट आणि फाईनच समजलं जाणार. तसं ते समजून उमजून महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्यानं संबंधित विभागाला निर्देश देत त्यांच्या अंतरिम जामिनाला कालावधी उलटून गेला आहे हे कळवावं.
आणि कोर्टाच्या आदेशानुसार मलिकांना ताब्यात घ्यायला लावावं. देवेंद्रजींनी त्यांच्या पत्रात नैतिकतेच्या पातळीवर आपली आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका मांडताना असंही म्हटलंय की नवाब मलिक सभागृहात येऊन बसले, पण त्यांचा तो एक सभागृहातला एक सभासद म्हणून तो अधिकार आहे. त्यांच्या बाबतीत आमची कुठलीही वैयक्तिक शत्रुता किंवा आकस नाही. पण मी म्हणतो आकस असो नसो, हा माणूस देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात गेला होता. त्याला फक्त 2 महिन्यांसाठी जामीन मिळालाय. तेव्हा त्यांच्यावर कुठलाच अनुग्रह करण्याचा प्रश्नच उरत नाही. कालच माझं या विषयावर एक विख्यात कायदेतज्ञांशी बोलणं झालं. तेही म्हणाले मला की हा मेडिकल ग्राउंडवर दिलेला अंतरिम जामीन आहे, त्याची मुदत संपली की एक रिव्ह्यू व्हायला हवाच. त्याकडे कानाडोळा करून मुदतबाह्य रजा घेणं हा खरं तर एक मोठा फर्जीवाडा आहे. यही से सुरू होता आहे फर्जीवाडा. कसा तो समजून घ्या. या सगळ्याच्या मागे काहीतरी मोठं दडलं. छे ते त्या सोशल मीडियावरच्या गावगप्पांवर विश्वास ठेवू नका. कायच्या काय असतात त्या, हो ना. काय तर म्हणे तिकडे पाकिस्तानात ज्या दहशतवाद्यांना ते आपले अज्ञात बंधू ठोकतायत ना, त्या दहशतवाद्यांचं ठाव ठिकाणा म्हणे हा भंगारवाला आपल्या गुप्तचर यंत्रणा पुरवतोय. म्हणून सध्या त्या बदल्यात रिवॉर्ड हा जामीन त्याला दिला आहे. त्यामुळे संपला तरी तो मुकाट फिरतोय. पण तसं काही नाही आहे. अजितदादांच्या हाती असलेलं उपमुख्यमंत्रीपद ते चांगलंच उपभोगतायत स्वतः. दादांनी जामिनाला हिरवा कंदील दिला तेव्हा हे बाहेर आले, आणि ते सांगतील तेव्हा हा कंदील लालही होईल. म्हणजे दादांनी मलिकांना आवळा दिलाय. आता ते कोहळा कधी काढतात ते पाहायचे. फक्त त्या कोहळ्याला मोड आलेला नसावा म्हणजे मिळवलं. तर मोड कशाला येतो माहिती आहे ना, मूळव्या दिवशी मोडचा काही संबंध नाही. पण काय आहे, ही सगळी मिलीजुली सरकार आहे बरं का. विचार करा केवढा मोठा फर्जीवाडा आहे हा जो काय आहे तो. मित्रांनो, इथं गृह खातं किंवा पोलिसही बघायच्या भूमिकेत आहेत. जेव्हा दादा सांगतील म्हणजे कोहळा हाती येईल दादांच्या, तेव्हाच मलिकांचा फर्जीवाडा पुन्हा कोंडवाड्यात परावर्तित होणार आहे. त्यामुळे आता उगाच कालवा कशा पाहिजे बघा. तवाक्क नाही. तुर्तास मी इथंच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पात्रा आकार डेजी नाही. धन्यवाद. नमस्कार.